नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आयुष्यात ना कंटिन्यू काम करून करून इतका बोर झालो होतो की फारच बोर झालो होतो. विचार केला कुठेतरी जाण्याची आपल्याला नितांत गरज आहे आणि मग काय बॅग भरून निघल पडू म्हणून निघालो. यावेळी मी जाणार होतो वासोट्याला. ही आमची सगळी गँग होती. मजा करत धमाल मस्ती करत नाचत गात आम्ही प्रवास सुरू केला होता. इथे एका ठिकाणी ब्रेकसाठी आम्ही थांबलो होतो. प्रत्येकाने थोडं थोडं खाऊन घेतलं, मी पिऊन घेतलं. म्हणजे मी पाणी पिलं हो, पाणी पिणं गरजेचं आहे, बाकी काय असं नसतं. 1 वाजता रात्री आम्ही पोहोचलो आमच्या कॅम्पिंगवर. हे होते आमचे टेंट्स. त्या टेंट्समध्ये मी फार तर तासभर थांबलो, झोपलो असेल. त्यानंतर काहीच नाही. नंतर सुरू झालं सगळ्यांचं इंट्रोडक्शन, ज्यासाठी आम्ही एकत्र जमलो. आता या इंट्रोडक्शनमध्ये प्रत्येकाने आपल्याविषयी थोडी थोडी माहिती सांगितली. कोण कुठनं आलंय, काय करतंय, आवडता रंग, आवडती भाजी, असं सगळंच काहीतरी. काय ना, ग्रुपसोबत जेव्हा तुम्ही येता ना अशा ट्रेकिंग ग्रुपसोबत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करणं आलंच. पण याची एक वेगळी मजा आहे. नेटवर्किंग होते, तुमची ओळख होते, कळतं कोण कुठनं आलंय, काय कोण कुठे कितपत गेले आयुष्यात, आपण कुठे आहोत सगळंच कळतं, नाही का. त्यानंतर ठरलं की आपण गेम्स खेळायचे. दमशराज सावरकर तो नहीं बोल रहे ना, पानी में तैर रहा है. मर गया टाइम संपला. इन्कलाब जिंदाबाद. जाऊ द्या ना, घरी वाजले 12. 1 मिनिट. तर बघितलं तुम्ही, हे असे मजेदार गेम्स खेळत खेळत आमचा वेळ मस्तपैकी गेला. एकमेकांच्या ओळखीचा आहे. आणि मी धमालच केली हो. इथे खाली ना ही एक वेगळी जागा होती, वेगळा कॅम्प होता. इथे आम्ही आलो. इथे सगळं पाणी आहे आजूबाजूला, जे रात्री दिसलंच नाही अजिबात. सकाळी दिसलं, सुंदर दृश्य होतं. इथे काय थोडेफार फोटो सेशन केले आम्ही आणि गेलो. या वेळेला ना सगळेजण झोपलेले होते, पण आम्ही 4-5 जण जागी होतो. माझं कसं आहे माहिती आहे का, मला झोप पूर्ण मिळाली नाही चालते, अर्धवट नको, नाही तर मग डोकं आणि बरंच काय 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 दुखायला लागतं. पण ह्या वेळेला तुम्हाला माहिती आहे का, आम्ही सला भूताच्या गप्पा केल्या. कोकणातली भूतं, इकडची भूतं, तिकडची भूतं म्हणलं की फाटते जरा माझी, पण गोष्टी ऐकायला मजा येतात. शेवटी काय नारायण धारापांची पुस्तकं वाचत वाचत मोठं झालं मी, त्यामुळं थ्रिल तो है इस बात में. पण इथं झोपलो नाही. हे जे आमचं बोलणं होतं ते फार मजेदार होतं, फार छान होतं आणि मजा आली. सगळ्यांची यापूर्वीच ओळख झाली होती, त्यामुळे उद्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. आता ही झाली होती सकाळी सगळेजण पेंगुळलेल्या अवस्थेत होते. मी काय झोपलो नव्हतोच, त्यामुळे सगळ्यांनी आवरलं, उठले लवकरात लवकर आणि पुढच्या गोष्टींसाठी तयारी करू लागले. प्रत्येकाने आपले कॉस्ट्युम्स परिधान केले, सगळ्या गोष्टी झाल्या, आवरले आणि मग नंतर आम्ही नाश्त्याला सुरुवात केली. नाश्त्याला काय होतं माहिती, काही नव्हतं वेगळं, काहीच नव्हतं वेगळं. पोहे होते, पोहे. लिंबू पिळले पोह्यांवर सगळ्यांनी आणि पोहे खाल्ले. मग आम्ही रात्री म्हटलं होतं ना तुम्हाला की नदी खूप सुंदर, ते नदी नाही, हा डॅम जो आहे कोयना वॉटर, खूप सुंदर दिसत ते. हे असं जणू काही हे फूल मला मूक संदेश देत आहे. हास, जरा हास, जगात एकच सत्य आहे, आज हे घटिका हा क्षण. हे चाललो होतो आम्ही त्या बोटमध्ये बसायला. इथून आम्ही बोटमध्ये बसून जवळपास तासाभराचा प्रवास करणार होतो. आमची गँग खूपच मोठी होती, जवळपास 30-32 जणं आम्ही एकत्र होतो आणि 2 बोट केल्या होत्या. इथे बोटिंगची पण फी आहे बरं का मित्रांनो. आता हे आम्ही बोटमध्ये बसलो होतो. बोटमध्ये प्रत्येकजण बसलं, काय 10-15चा ग्रुप होता सगळीकडे आणि प्रत्येकाच्या जागा वगैरे प्रत्येकाने पकडून घेतल्या, बसलो. बाकी ठिकाणांपेक्षा वासोट्याची फी 200-300 रुपयांनी जास्त आहे, कारण इथे बोटिंगची प्रचंड जास्त फी आहे. मी असं ऐकलं होतं की 400 ते 700 रुपये पर पर्सन फी जाते, पण इथे आम्ही ग्रुपने आल्यामुळे तो हिशोब आम्हाला काही माहिती नव्हता. ही सुरू झाली आमची बोटिंग. हा प्रवास जवळजवळ 45 मिनिटे ते 1 तास चालला, कारण अंतर तसं इथे खूप आहे. आता जेव्हा आपण पर्वतावर पोहोचू ना, डोंगरावर किंवा किल्ल्यावर जाऊ ना, तिथे ते खूप छोटं दिसतं, पण ॲक्च्युअल करताना मोठे. पण फार छान वाटलं, फार मजा आली. आल्हाददायक अनुभव होता हा. आणि काय ना, रोजच्या जीवनातून कुठेतरी थोडासा विसावा इथे प्रत्येकालाच मिळाला, मला एकट्यालाच नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात खूप जास्त बिझी असतो आणि कुठेतरी थोडंसं हे जगणं झालं पाहिजे काहीतरी. ह्यावर्षी माहिती का, मी संकल्प केला की मी प्रत्येक महिन्यात ना कुठे एक छोटीशी का होईना पण ट्रिप करेल. त्यामुळे जानेवारीचा तर संकल्प पूर्ण झाला आहे, त्यामुळे मी फार खुश होतो.
पण ज्या जागेवर जाण्याचा मी खूप दिवसांपासून विचार करत होतो त्या जागेवर मी फायनली आलो आणि जी मजा केली ना फार भारी वाटलं यार. ही होती आमच्यासोबतची दुसऱ्या ग्रुपची बोट. इथे आम्ही खूप फोटो सेशन्स केले, खूप व्हिडिओज काढले आणि काय हे व्हिडिओज आणि फोटोजच कामी येतात. आठवणी असतात शेवटी. एक विहंगम दृश्य बघत बघत आम्ही प्रवास केला. जस्ट इमॅजिन, तुम्ही जा एकदा जाऊन या. इथे आमची बोटिंग संपली होती आणि ट्रेक ॲक्च्युअलमध्ये सुरू होणार होता. पण वासोटाचा एक नियम आहे की तुम्ही इथे किती प्लास्टिक आणलं याची आधी खालीच नोंद घेतली जाते आणि तुम्ही जेव्हा वरतून ट्रेक पूर्ण करून परत येता तेव्हा तुमची बॅग चेक केली जाते आणि तुमचं प्लास्टिक तेवढंच भरते का ते बघितलं आणि तरच तुमचे पैसे दिले जातात वापस, नसता दंड आकारण्यात येतो. अच्छा ठीक हेलो है गाइस, ठीक है. अमेज़न के घने जंगलों में आ चुके हैं. क्यों, किसके? अमेज़न के घने जंगलों में हम मुझे तो कुछ और बताया गया था ट्रेक लीडर की तरफ से. क्या बताया गया था? यार अभी आ ही गए तो घूमते फिरते कुछ भी बताए क्या फर्क पड़ता संभाल है. के रखना पड़ेगा आपको कहीं भी यहाँ पे स्पाइडर्स मिल सकती है, तो थोड़ा आप देख के चलिएगा गाइस. और यहाँ पे जनता का tribal people भी सामने रियल आ गेम्स भी मिल सकते हैं. सकता है आपको. ये कौन सा प्राणी है? स्नेक खाते हुए मैन वर्सेस वाइल्ड भूल गए भाई. हाँ, ये वो ह्यूमन प्राणी है. वो आपको आगे दिख सकता है जानवर खाते हुए, तो उसे आप माइंड मत कीजिएगा. समझ ले. समझ गए? आगे की स्टोरी बाद में बताएंगे. टाटा बाय बाय अलविदा. नेक्स्ट पार्ट टू बी कंटिन्यू. तब तक के लिए लाइक, शेयर, कमेंट एंड सब्सक्राइब टू आवर चैनल. चैनल का नाम ट्रैक बनिए. आप रख लो. हे होते मला या ट्रेकमध्ये भेटलेले सवंगडी. आम्ही ट्रेक सुरू केला होता. सुरुवातीचा बराचसा पार्ट जंगलांनीच व्यापला होता आणि मस्तपैकी निसर्गाच्या कुशीत शिरणं आणि फिरणं काय असतं याचा आम्ही अनुभव घेत होतो. चलो 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 चलते रहो. आणि नंतर मला दिसलं हे ते प्रॉपर वासोटा फील देणारं दृश्य. इथे मूर्त्या होत्या देवांच्या आणि फार छान वाटलं ते बघून. मग आम्ही पुढे चालणं सुरू ठेवलं, कंटिन्यू ठेवलं. मित्रांनो, वासोट्याचा ट्रेक दिसतो तेवढा सोपा नाही आहे. सुरुवातीला तुम्हाला खूप चालायला लागेल, नंतर तुम्हाला खूप चढायला लागेल. मला वाटलेलं चला हा ट्रेक सोपा असेल, चला करूयात, मजा येईल, बोटिंग बिटिंग कॅम्पिंग आहे. पण तसं नव्हतं. खूप अवघडही नव्हता अगदीच, पण तेवढा सोपाही नाही. ट्रेक छान होतो, मजा येते तुम्हाला. चालता चालता थकावट होते. जी लोक कंटिन्यू ट्रेक करत नाही त्यांना प्रॉब्लेम होतो, पण हे सगळे प्रॉब्लेम फेस करतच पुढे जावं लागतं. मधला भाग मी रेकॉर्डच नाही करू शकलो कारण अवस्था तेवढी बिकट झाली, काय सांगू तुम्हाला. हे आम्ही बराच वरती आल्यानंतर मी रेकॉर्ड केलं. पण हे दृश्य जे आम्ही बघत होतो ना, खालची नदीची, निसर्गाची, डोंगरांची, त्याने असं झालं की पैसा वसूल हो गया बॉस, यही तो चाहिए था. थकलेल्या अवस्थेत हे सगळं दिसलं आम्हाला. फार छान वाटलं. पण अजून ट्रेक संपला नव्हता, अजून आम्हाला वरती चढायचंच होतं. आणि हे बघा, इथून आपण आलेलो होतो. हे दिसायला इथून खूप छोटं वाटतं, पण हा 1 तासांचा प्रवास आहे मित्रांनो, आहे की नाही. अचंबित करणार. ही आहे सह्याद्री. सह्याद्रीच्या या डोंगर रांगा आणि निसर्ग, जिथे शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी मोठा इतिहास घडवला आणि स्वराज्य निर्माण केलं. तर हे या पीकला आम्हाला पोहोचायचं होतं. जवळजवळ 20% चढाई बाकी होती आणि फायनली आम्ही वरती येऊन टोकाला पोचलोच. एवढे थकलेलो होतो, पण मजा आली, छान वाटलं. बसलो निवांत आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. आणि हा होता वासोटा किल्ल्यावरचा सर्वात पीकचा पॉईंट. किती सुंदर दृश्य बघा. इथे सगळी लोक जमली होती, मन भरून फोटोज आणि व्हिडिओज काढत होते. काही लोक खात होते, काही लोक पित होते, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, जसा माझ्या चेहऱ्यावर आत्ता दिसतोय ना तसाच. पण मजा आली, ट्रेक करून फारच मजा आली. हे दृश्य बघून मला जाणीव झाली की आपल्या महाराष्ट्राला किती समृद्ध आणि वैभवशाली निसर्ग लाभला आहे. सर्वांना अभिमान वाटावा. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र अशी भूमी आणि या भूमीतील ही माती कपाळी लावताना आपल्या सर्वांना मनस्वी आनंद होतो आहे. आपण सर्वजण जमलेले थकलेले आहोत, तरी सुद्धा गड किल्ल्यावर कशासाठी यायचं याची एक छोटीशी कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. पहा,
तो हर्ष भाई, आपका ये वासोटा ट्रैक का एक्सपीरियंस कैसा रहा है? भाई सच बताऊँ तो मजा आया? मज़ा तो आ रही है। डर लगा? डर तो बोलेंगे, थ्रिलिंग था एक्सपीरियंस? डर की बात नहीं थी, बट ये जो व्यू देखा ना मैंने इधर, वो व्यू देख के मेरा पूरा मन शांत हो गया। जैसे इतना प्यारा व्यू है वो, इतनी गर्मी में भी ऐसा नहीं है सब सूखा पड़ा है, सारी थकावट निकल गई ना? ग्रीनरी है, हाँ। जंगल इतना डेंस है कि आते आते गर्मी नहीं लगी, कुछ नहीं लगी, भले ही धूप थी पूरी, तो ये बहुत अच्छा लगा। अब ये भी अच्छा है ना कि हम बहुत जल्दी निकले सुबह, सो दैट हमको ये ज़्यादा बहुत गर्मी अच्छी नहीं बात निकली। जो अभी निकले लोग, उनकी उनका हाल खराब है अभी। बेकार होगी, बट ओवरऑल बहुत अच्छा लगा। वर्थ इट? वर्थ इट, इट वाज वर्थ इट। एवढी पळपळ, एवढी धावपळ, एवढा रश ना बेकार की मला काही रेकॉर्ड करायचा चान्सच नाही मिळाला. मला असं वाटलं की आपण बोलूयात, खूप बोलूयात आणि सगळं काही सांगूयात, कवर करूयात. प्रॉब्लेम असा झाला की रश प्रचंड होता, त्यामुळे काही बोलता नाही आलं. फर्स्ट टाईम मला चान्स मिळतोय. मी वासोटा किल्ल्याच्या टोकावर आहे, फायनल टोकावर, आणि इथनं आता मला आत्ता फायनल जाऊन कुठेतरी चान्स मिळाला की काहीतरी रेकॉर्ड करूया, काहीतरी बोलूयात. मस्त ट्रेक आहे, करा, छान आहे फार. मल्टिपल गोष्टी आहेत आणि मजा येईल तुम्हाला. ॲक्च्युली हा दुसरा ब्लॉग आहे. मी फर्स्ट ब्लॉग केलेला आदराईचा, तो तुम्ही बघितला असेल, मे बी नसेल, जुलै 2025ला. दॅट वॉजंट ट्रेल और ट्रेक, इट वॉज अ हॉरर फिल्म, बट दिस वॉज अ गुड फिल्म. आय रिली लव्ह दिस फिल्म. आय मीन मजा आली. इथला व्ह्यू खूप सुंदर आहे. ॲट द सेम टाईम तो खूप घाबरवणारा सुद्धा आहे, हॉरिफाईंग सुद्धा आहे. कारण जसं की तुम्हाला माहिती असेल की हा किल्ला शिवाजी महाराजांनी कारागृह म्हणून ठेवला होता. त्यामुळे इथे आता किल्ल्याचे अवशेष राहिले नाहीत फार, किल्ल्याचं फक्त मंदिर राहिलेलं आहे. सो पण सिनरीसाठी हे छान आहे. बेसिकली जर थोडक्यात सांगायचं आमची ट्रॅजेक्टरी, तर रात्री 9ला आम्ही पुण्यातनं निघालो. त्यानंतर पोचायला खूप नागमोडी वळणाचे रस्ते पार करत आम्ही रात्री 1 वाजेच्या आसपास पोहोचलो कॅम्पिंगला. त्यानंतर आम्ही कॅम्पिंगवर थांबलो. इंट्रोडक्शन झाले सगळ्यांचे. दमशराजचा गेम खेळला आणि ॲज ऑलवेज मी तो गेम रॉक केला, बट हारली माझी गेम, तेही ॲज ऑलवेज. अँड देन मी झोपलो नाही. मी काही जणांसोबत गप्पा मारत बसलो, कारण मी जर नाही झोपलो तर चालतं, कमी वेळासाठी झोपलो तर मला त्रास होतो. त्यामुळे नंतर फक्त तासाभराचं थोडासा आम्ही नॅप घेतला, पॉवर नॅप घेतला. त्यानंतर सकाळी 6ला उठून आवरलं, 7ला नाश्ता केला आणि 8-8:30ला आम्ही बोटीत बसलो. तिथनं आम्ही जवळजवळ 40 मिनिटांची सफर केली बोटीतनं. जो कोयना डॅम वॉटर आहे त्यातून, जे तर तुम्हाला दिसले असेल ब्लॉगमध्ये. त्यानंतर इथे 9:26 बरोबर मला वाटतं 9:26ला चढायला सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही इथे जवळजवळ 3 तास लागले आम्हाला पोचायला. 3 तास नाही, अडीच पावणे 3 तास लागले. सो 11:15च्या आसपास आम्ही इथे पोहोचलो आणि मजा आली. एवढा काही अवघड नाही आहे, पण खूप सोपंही नाही आहे. थोडी परीक्षा बघतो, बट ओव्हरऑल छान आहे. म्हणजे विकेंडसाठी तर बेस्ट आहे वासोटा. इथली दृश्य नयनरम्य आहेत, पण ॲट द सेम टाईम ते खूप घाबरवणारी आहेत, कारण डेंजर आहे. आपण महाराष्ट्रातले लोक ना फार भाग्यवान होत, कारण भारतातल्या किंवा जगातल्या इतर कुठल्याही शहराला, राज्याला किंवा जागेला एवढा संपन्न भूप्रदेश, डोंगर प्रदेश लाभला असेल असं मला वाटत नाही. रादर खूप कमी भागांना तो लाभला आहे. आणि आपल्याला फक्त डोंगरमाथ्याचा भाग लाभला नाही, तर आपला इतिहासच तिथे आहे, आपलं अस्तित्वच तिथनं सुरू होतं. सो वी आर ट्रुली ब्लेस्ड. त्यामुळं मला तर सांगायचं झालं की मी नवीन वर्षाचा 1-2 मिनिट मी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे, संकल्प केला आहे की प्रत्येक महिन्यात ॲटलिस्ट एक ट्रिप तरी मी करेल, छोटीशी मोठी. बघूयात. जानेवारीत तर डन, आय कम्प्लीटेड माय बकेट लिस्ट. वासोटा डन. फेब्रुवारीत बघूया काय होतं ते. फेब्रुवारीत काय व्हायचं ते होईल हो. पण तुम्हाला सांगतो, एक वेळ चढणं परवडलं, उतरणं नाही. मला ना सिंहगडासारखंच इथे सुद्धा
उतरताना जास्त त्रास झाला रादर दॅन चढताना. कारण आणि माझ्या शूजनी ना कसली सलामी दिली तुम्हाला सांगतो, लायकीचीच राहिलं नाही पुढे कुठे वापरायच्या. पण भारी वाटलं, छान वाटलं. इथे आम्ही हा जातानाचा नजारा आहे, मी तर पेंगत होतो अक्षरशः बोटीमध्ये, पण फार छान वाटलं. ही ट्रिप कायमच लक्षात राहील माझ्या, कसं मी कामातून वेळ काढून एक मस्त वीकेंड एन्जॉय केला होता.